आम्ही पूर्वीच्या बायका की नाही, आम्हाला काही दह्यामध्ये काय होतं, बिटवेल का काय आहे, हे एवढं काही माहीत नसायचं. परंतु उन्हाळा आला की हमखास आमच्याकडे म्हणजे त्यावेळच्या सगळ्याच घरांमध्ये काही दह्यातले पदार्थ हे आवर्जून केले जायचे. आणि ताजं ताजं दही असायचं, मधुर दही असायचं, घरच्या गाई म्हशीच्या दुधाचं दही असायचं. त्यामुळे पौष्टिकतेबद्दल म्हणाल तर ते काही विचारूच नका. पौष्टिकच दही असायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ घालून, छान छान पदार्थ करून आमची आई, आजी, मावशी, काकी आम्हाला देत असत. आणि म्हणूनच त्या पदार्थांची आज मला आठवण आली आणि म्हटलं चला आज आपण ते पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करूया. आपण दह्यामधले कुठले कुठले पदार्थ करता येतात ह्याच्यावर आपण एक 2-3 व्हिडिओ करणार आहोत. परंतु आज पहिला व्हिडिओ आपण करणार आहोत तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दह्यातले भात. चला तर मग बघूयात कसे करायचे ते. त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे, हो की नाही? चला तर मग. आता अगदी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने दहीभात कालवला जातो. तो कसाच कालवला जातो ते मी सांगते. अर्थात काय असतं की प्रत्येकाकडची पद्धत ही वेगळी असू शकते. हा मी भात शिजवून घेतलेला आहे. त्याच्यात मी चवीपुरतं मीठ घातलंय. म्हणजे आपलं घरचंच दही चांगलं घुसळून घेतलंय बरं का. दही कधी दहीभाताला फार आंबट नसावं. नाहीतर मग आपल्याला तो आंबट लागतो भात आणि वेळेवर कालवावा नेहमी दहीभात. याच्यात अगदी थोडीशी मी साखर घातली. आपण नेहमीसारखी तेलाची मोहरी घालून फोडणी केली आहे. फोडणी तडतडत आली की त्याच्यात आपण हिंग घालणार आहोत आणि ही गरम गरम आपली फोडणी आपण आपल्या या भातावर घालणार आहोत आणि असा हा भात आपण आपला कालवून घेणार आहोत. तर दही आपण घातलंय, वाटलं आपल्याला तर आपण आणखीन दही घालू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर आपण याच्यात थोडंसं अगदी वेळेवर हे कालवून ठेवायचं. हा भात घट्ट होत जातो बरं का. त्यामुळे वेळेवर दही आणि फोडणी असं एकत्र करून ठेवावं. जेव्हा खूप लोकांकरता आपल्याला करायचं असतं ते भात वेगळा शिजवून गार करून ठेवावा आणि मग दही वगैरे घालून मग त्याच्यात फोडणी घालावी आणि वरती थोडंसं आपण हे दूध घालूया. काही जण दूध घालत नाहीत, दह्याचं प्रमाण जास्त असतं, तसं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालतं. पण सरभरीत भात असेल तर केव्हाही चांगला. आज मी मोकळा भात घेतलाय, अगदी मऊ भात घेतला इंद्रायणी वगैरे सारखा तरी सुद्धा चालू शकतो. असा हा नेहमीचा आपला जो आपण दहीभात करतो तो दहीभात तयार झाला. आता आपण कर्ड राईस कसा करतात तो बघूया. दुसऱ्या प्रकाराकरता आपण पहिल्यांदा भात शिजवून घेतलाय, गार करून घेतलाय, त्यात चवीपुरतं आपण मीठ घातलंय. हा कर्ड राईस करताना मात्र याच्यामध्ये भरपूर दही घालायचं बरं का. कर्ड राईस करता आपण आता फोडणी करतोय. तेल तापले, गॅस बंद करून घेऊयात. याच्यात आपण थोडीशी मोहरी तडतडत आली की आपण गॅस लहान करूयात आणि जिरे घालूयात. मग खूप तेल तापलं होतं म्हणून आपण गॅस बंद केला होता बरं का. थोडासा हिंग, थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ, 2-4 सुक्या लाल मिरच्या, थोडासा कढीपत्ता. आपली फोडणी झाली ती आपण आपल्या आता या कर्ड राईसवर घालून घेऊया. आता ह्याच्यात आपण थोडीशी फोडणी आपली गार झाली की बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व करूयात. बऱ्याच वेळेला ह्याच्यात थोडासा एका पाव चमचा आलं सुद्धा किसून घातलं जातं. पण मुख्य अजून आपल्या या कर्ड राईसमध्ये एक गोष्ट घालायची राहिली ते म्हणजे क्रीम. आता ही घरची साय मी घेतलेली आहे ती याच्यात घातली आहे. तशीच घातली तर काय होईल की साय जी तोंडात येईल आणि ज्यांना साय आवडत नाही त्यांना तो भात आवडणार नाही. म्हणून मग ही अशी आपल्या गाळण्यामधनं गाळून घ्यायची. म्हणजे ते साईचे जे कण असतात ते सगळे मोडले जातात. आपलं जे रेडीमेड मिळतं की नाही क्रीम ते घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आता याच्यातली साय काय अशी तुकडे तुकडे दिसत नाही आहेत आहे की नाही, एकदम छान झाली की नाही. आता ही साय सुद्धा आपण याच्यात घालू शकतो. हे जे वरचं साईचं मी आता घातलं ना हे चालू शकतं. म्हणजे समजा जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आणि आता हा भात आपण कालवून घेऊयात. वेळेवर याच्यात आता आपण कोथिंबीर आणि डाळिंब घालून मस्त गारेगार आपला भात सर्व करूया. असा आपला हा कर्ड राईस सुद्धा तयार झाला. आता आपण आणखीन एक भाताचा प्रकार बघणार आहोत. आता आपण ग्रीन राईस करणार आहोत. त्याच्याकरता भात शिजवून गार केलेला त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलंय. आपण ग्रीन राईस करणार आहोत. त्याच्यात कोथिंबीर, पुदिना, आलं आणि मिरची
हे सगळं आपण एकत्र वाटून घेणार आहोत. ते वाटताना मात्र त्याच्यात आपण एक अर्धी ते पाऊण वाटी दही आणि थोडंसं पाणी घालून छान वाटून घेणार आहोत आणि ते मिश्रण आपण आपल्या भातामध्ये घालणार आहोत. कारण काय माहिती आहे का, कोथिंबीर, पुदिना आणि दही हे उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगले असतात आपल्या शरीराच्या दृष्टीने किंवा एक अंगातली उष्णता कमी होण्याकरता, आणि म्हणून याचा आपण सगळा वापर आपल्या या भातामध्ये करणार आहोत. आता हे वाटून घेऊयात. याच्यात आपण दही घातलं. नंतर हे जे आपण दह्यातलं वाटण केलंय ना, हे सगळं वाटण आपण ह्याच्यात घालून घेऊयात. अंदाजे एक पाव वाटीला थोडंसं जास्त होतं. आणि आता आपला भात आपण छान हलवून घेऊयात. काही वेळेला समजा जर आपल्याला फडफडीत म्हणजे असा मोकळा झालेला भात आवडत नसेल तर आपण हाच भात थोडंसं दूध घालायचं आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा थोडासा, म्हणजे सुद्धा हा भात एकजीव होतो. काही जणांकडे फडफडीत म्हणजे मोकळा भात आवडतो, काही जणांकडे अगदी मऊ आवडतो. त्याप्रमाणे आपण भात घेतला म्हणजे इंद्रायणी घेतला, आंबेमोहर घेतला तरी चालू शकतं, किंवा असं लांब भाताचा केला तरी सुद्धा चालू शकतं. आता हे सगळं आपलं छान कालवून झालंय. याला तशी फोडणीची गरज नाही आहे, परंतु जर वाटली आपल्याला तर मोहरी आणि हिंग याची फक्त थोडीशी फोडणी द्यायची. वेळेवर दूध किंवा थोडं आणखीन दही घालून कालवून वाढायचा. आहे की नाही सोपा आणि छान भात. कोकोनट राईस करता आपण साधा भात, दही आणि वाटीभर खवलेलं खोबरं घातलंय, चवीपुरतं मीठ, आणि याला आपण मगा केली ना तशी उडीद आणि हरभऱ्याच्या डाळीची फोडणी करून ह्याला आपण घालणार आहोत. कढीपत्ता, उडीद, हरभऱ्याची डाळ आणि अतिशय छान खोबऱ्याच्या स्वादाचा हा भात तयार होतो. आहे की नाही, अगदी सोपे हे भाताचे प्रकार. एखादा छान चवदार पदार्थ केलेला असेल तर त्याच्याबरोबर असा छान दही भाताचा जर आपण एखादा प्रकार केला तर तो नक्की सगळ्यांना आवडेल. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायलाही विसरू नका. धन्यवाद.